आत्ता जी भारतामध्ये निवडणूक होणार आहे ती शेवटची निवडणूक असेल. त्यानंतर कोणतीही निवडणूक होणार नाही, म्हणजे एक प्रकारे लोकशाही संपली. याबद्दल राहुल गांधी यांनी धक्कादायक माहिती दिली आहे. बघा, 2027मध्ये काही राज्यातील विधानसभेच्या निवडणुका आहेत. त्या निवडणुकानंतर कोणतीही निवडणूक होणार नाही. कारण की 2027मध्ये भारतातील सर्वात महत्त्वाचं राज्य उत्तर प्रदेशमध्ये निवडणूक होणार आहे विधानसभेची, ज्या राज्यामध्ये सर्वात जास्त खासदार आहेत. ती निवडणूक झाल्यानंतर पुन्हा कोणतीही निवडणूक होणार नाही, असं राहुल गांधी यांनी सांगितलंय. नेमकं राहुल गांधींनी काय सांगितलं, का निवडणूक होणार नाही, भाजपने त्यासाठी काही प्लॅन तयार केला आहे का? चला सविस्तर आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊ. त्या अगोदर आपण चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि फेसबुकवरती हा व्हिडिओ पाहत असाल तर तिथे फॉलो करायला विसरू नका. आता हा केवळ राजकीय प्रश्न राहिलेला नाही, तर देशाच्या लोकशाहीशी जोडलेला हा गंभीर मुद्दा बनला आहे. कारण की देशाचे विरोधी पक्षनेते असलेले राहुल गांधी आणि उत्तर प्रदेशमधील अखिलेश यादव यांनी उघडपणे सांगितलंय, 2027मध्ये उत्तर प्रदेशमध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे. यामध्ये जर भाजपची सत्ता आली तर त्यानंतर कोणतीही निवडणूक होणार नाही. आता हे नेते असं का म्हणतायत, त्याचं कारणही आहे का? राहुल गांधी यांनी एका कार्यक्रमामध्ये बोलताना सांगितलं, आपण पुढची निवडणूक जिंकू शकतो, त्यामध्ये काही अशक्य वाटत नाही. पण त्यासाठी देशामधील लोकांमध्ये विश्वास निर्माण करावा लागेल, आणि देशातील ज्या काही संस्था आहेत त्यांना पुन्हा निष्पक्ष बनावा लागेल. राहुल गांधी वारंवार सांगतायत. फक्त राहुल गांधीच काय, देशातील प्रत्येक जनता हेच म्हणते. देशामधील अनेक महत्त्वाच्या संस्था सत्ताधाऱ्यांच्या म्हणण्यानुसार काम करतात. राहुल गांधींनी थेट नाव घेत सांगितलं, सर्वात पहिलं निवडणूक आयोग. निवडणूक आयोग हे फक्त एका पक्षाचं ऐकत आहे सध्या तरी, बाकी कोणाचंही ऐकत नाही. त्या पक्षाच्या म्हणण्यानुसार निवडणुका चालू आहेत. देशातील गुप्तचर यंत्रणा, मग ईडी असो किंवा CBI असो, या देखील भाजपच्या सांगण्यानुसारच काम करत आहे. राहुल गांधींनी स्पष्ट शब्दात सांगितलं, म्हणजे एक प्रकारे लोकशाही संपण्याच्या उंबरठ्यावरती उभा आहे. आणि आत्ता जर लोक जागृत झाले नाही तर यापुढे कधीही निवडणुका होणार नाहीत. कारण की त्यांचं म्हणणं आहे, भाजपने सर्व संस्थांवरती आपला दबाव टाकलाय. त्यांच्या अध्यक्षतेखाली त्या सर्व संस्था काम करत आहे. अशामध्ये कोणतीही निवडणूक झाली तरी भाजपच जिंकणार. पण सर्वात जास्त खळबळ उडवणारं विधान समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी केलंय. त्यांनी सांगितलं, महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारे मतदान झालं त्याच प्रकारे बंगालमध्येही झालं, त्याच प्रकारे बिहारमध्येही झालं, आणि आता उत्तर प्रदेशमध्येही तसंच झालं, तर निवडणुका संपल्या. कारण की या निवडणुका प्रामाणिकपणे होतंय असं दिसत नाही. कारण की सर्व राज्याचा निकाल एकतर्फी कसं काय लागू शकतो, हे अशक्य आहे. अखिलेश यादव म्हणताय, पश्चिम बंगाल असो किंवा महाराष्ट्र असो किंवा मग बिहार असो, या ठिकाणी गुप्तचर यंत्रणा, निवडणूक आयोग, ईडी असो किंवा CBI असो, या यंत्रणेचा गैरवापर मोठ्या प्रमाणात झाला आहे. त्यांचं म्हणणं आहे, पुढेही निवडणुका अशाच प्रकारच्या झाल्या तर भारतामधील कोणताही पक्ष भाजपसमोर टिकू शकणार नाही. राहुल गांधींनी पुढं सांगितलं, भाजप हे देशामध्ये डिलिमिटेशन करण्याच्या तयारीमध्ये आहे. म्हणजेच मतदारसंघाची पुनर्रचना करायची. जेवढे मतदारसंघ आहे त्यापेक्षा दुप्पट मतदारसंघ वाढवायचे, आणि असे मतदारसंघ वाढवायचे जेणेकरून त्या सर्व मतदारसंघाचा भाजपला फायदा होईल. संविधानानुसार पाहिलं तर हा एक कायदेशीर आणि नियोजित उपक्रम आहे. पण राहुल गांधी, अखिलेश यादव, उद्धव ठाकरे असो किंवा ममता बॅनर्जी असो किंवा शरद पवार असो, या सर्वांचं म्हणणं आहे, भाजप हे सर्व स्वतःच्या फायद्यासाठी करत आहे. या संदर्भामध्ये राहुल गांधींनी काही महत्त्वाची माहिती सांगितली. त्यांनी सांगितलं की ममता बॅनर्जी यांना पश्चिम बंगालमध्ये 90% खात्री होती, त्यांचा विजय होणार, त्यांचं सरकार येणार. एवढंच काय, राहुल गांधी महाराष्ट्राबद्दलही म्हणतात, महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने विधानसभेच्या निवडणुका झाल्यात त्या एकदम चुकीच्या पद्धतीने झाल्यात. हे शक्यच होऊ शकत नाही. विरोधी पक्ष पूर्णपणे संपला जाईल. त्यांचं म्हणणं आहे, 100% निवडणुकामध्ये मोठा घोळ होत आहे, आणि यासाठी निवडणूक आयोग भाजपला मदत करत आहे. त्यामुळे विरोधी पक्ष कितीही लढला, कितीही मजबूतीने उभा राहिला तरी देखील तो जिंकू शकत नाही. आणि कदाचित 2027मध्ये काही राज्यातील विधानसभेच्या निवडणुका आहेत, त्यामध्ये भाजपचा विजय झाल्यानंतर पुन्हा भारतामध्ये निवडणुका होणार नाही, या पद्धतीने भाजप आपला प्लॅन करत आहे. राहुल गांधींनी आजही सांगितलं आणि या अगोदरही सांगितलंय, भाजपचं राज्यातील आणि देशातील सर्व यंत्रणांवरती आपलं नियंत्रण आहे. त्यामुळे जोपर्यंत या यंत्रणा कोणताही पक्षपात न करता काम करत नाही, तोपर्यंत भाजप सोडून कोणाचीही सत्ता येणार नाही.
दुसरीकडे वेगवेगळ्या राज्यातील सर्व नेते म्हणतात, जसं की आपल्या महाराष्ट्रामध्ये शरद पवार असो किंवा उद्धव ठाकरे यांची शिवसेना असो, या सर्वांचं म्हणणं आहे सर्व राज्यातील जे जे पक्ष काँग्रेसमधून बाहेर पडलेत त्यांनी पुन्हा आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करावा. कारण की स्वतंत्रपणे भाजपला हरवणं हे दिवसांदिवस कठीण होत चाललंय. त्यानंतर स्वतः शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमार्फत त्यांची राष्ट्रवादी ही काँग्रेसमध्ये लवकरच विलीन होणार आहे. तसेच पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी यांची तृणमूल काँग्रेस हा पक्ष देखील काँग्रेसमध्ये विलीन होणार आहे. जोपर्यंत सर्व पक्ष एकत्रित येऊन लढत नाही तोपर्यंत यंत्रणा या भाजपच्याच ऐकत राहतील, असं राहुल गांधी यांचं म्हणणं आहे. कारण की देशामध्ये छोटे छोटे प्रादेशिक पक्ष भरपूर आहेत, त्यामुळं कोणीही एका मताचं नाही. जर सर्वांचं एक मत असेल तर देशामधील कोणतीही यंत्रणा एका पक्षाच्या बाजूने काम करू शकणार नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर सर्व पक्ष एकत्रित आले, काँग्रेसमध्ये विलीन झाले, तर काँग्रेसमधून आमदार आणि खासदार फुटण्याची भीती देखील कमी राहील. राहुल गांधी यांनी आसाममधील डिलिमिटेशन या प्रक्रियेचा उल्लेख केला. त्यांचं म्हणणं आहे आसाममध्ये ज्या पद्धतीने मतदारसंघाची पुनर्रचना झाली त्याच पद्धतीने देशातील इतर राज्यांमध्ये देखील मतदारसंघाची पुनर्रचना करण्याच्या तयारीमध्ये भाजप आहे. त्यांचं म्हणणं आहे ज्या भागामध्ये विरोधी पक्षांचा मजबूत मतदार आहे त्या भागाचं विभाजन करून विरोधी पक्षाची ताकद कमी केली जाऊ शकते. उत्तर प्रदेश विधानसभेची निवडणूक ही फक्त एका राज्याची निवडणूक नाही आहे, कारण की या निकालावरती देशाचं भवितव्य आहे. लोकशाही खरंच संपेल का टिकेल ते सर्व त्या निवडणुकीवरती अवलंबून आहे. राहुल गांधी यांचं म्हणणं आहे जर पूर्ण विरोधकांनी एकत्रित येऊन लढा दिला तरच उत्तर प्रदेशमधील निकाल बदलू शकतो आणि तरच त्याचा फायदा 2029च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये होऊ शकतो. पण त्यासाठी सर्व विरोधी पक्षांनी एकत्रित येणं गरजेचं आहे. एवढेच नाही तर राहुल गांधी यांनी एक आणखीन महत्त्वाचा मुद्दा सांगितला आहे. भाजप हे वन नेशन वन इलेक्शन करण्याच्या तयारीत आहे. केंद्र सरकारचा दावा आहे की देशभरामध्ये एकाच वेळेस निवडणुका घेतल्यास खर्च कमी होतो आणि प्रशासन अधिक कार्यक्षम बनेल. पण राहुल गांधींचं म्हणणं आहे वन नेशन वन इलेक्शनमुळे प्रादेशिक पक्ष पूर्णपणे संपले जातील. आत्ताच काल परवा एक बातमी आली, पश्चिम बंगालमध्ये ज्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या होत्या त्यामध्ये ज्या EVM मशीन वापरल्या गेल्या होत्या त्या 4000 EVM मशीन जळून खाक झाल्यात. त्याबद्दल बऱ्याचशा मीडिया चॅनलनी बातमी देखील दाखवली नाही, असा देखील दावा राहुल गांधी यांनी केला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये EVM मशीन जळतात त्याबद्दल कोणीही उल्लेख करत नाही, कोणीही बोलत नाही. म्हणजे देशामधील सर्व यंत्रणा कोणत्या पक्षासाठी काम करताय ही गोष्ट आता लोकांच्या लक्षात येऊ लागली आहे. राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांनी जी काय माहिती सांगितली त्याबद्दल आपल्याला काय वाटते? खरंच भाजप वन नेशन वन इलेक्शनच्या तयारीत आहे का? उत्तर प्रदेशमधील विधानसभेची निवडणूक ही शेवटची निवडणूक ठरेल का? बंगालमध्ये ज्या EVM मशीन जळाल्या त्याबद्दल कोणीही का बोललं नाही? या सर्व मुद्द्यावरती आपल्याला काय वाटतंय? आपलं मत कमेंट करून नक्की सांगा.